परभणी जिल्ह्याचे कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत चालले आहे। गुरुवार 24 एप्रिल रोजी तापमान 43 अंशापेक्षा अधिक नोंदविले गेले। जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून उष्माघाताचा धोका वाढलाय। उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरोग्य विभागाने देखील तयारी पूर्ण केली आहे। विविध रुग्णालयांमध्ये 61 शीत कक्ष बनवण्यात आले आहेत। वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका देखील वाढत चाललाय। उष्माघात झालेल्या रुग्णाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येते। या ठिकाणी सदर रुग्णास अत्यावश्यक व तात्काळ उपचार मिळावेत यासाठी वेगळी सुविधा निर्माण करण्यात आली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, खासगी वैद्यकीय महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र, शहरी नागरी आरोग्य केंद्र तसेच जिल्हा व ग्रामीण रुग्णालय आदी ठिकाणी एकूण 61 शीतकक्ष बनवण्यात आली आहेत। जिल्हा परिषद परभणी अंतर्गत जे ग्रामीण भाग आहे तिथे आपल्या जे 37 PSC आहेत सध्या, त्या 37 PSCवर आता सध्या उन्हाचा पारा आपण जसं म्हणल्यासारखं बरोबर आहे, तरी जवळपास 42-43 अंश सेल्सिअस आपलं तापमान चालू आहे। आणि अशा उन्हामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढतात। उष्माघाताच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला आपण 2 बेड आपण तयार ठेवलेले आहेत। तिथे कोल्ड स्पंजिंग आणि उपचार केले जातात। तर सुरुवातीला तर मी उष्माघात होऊ नयेच यासाठी नागरिकांना मी ह्याद्वारे आवाहन करतो की त्यांनी सकाळच्या सकाळी लवकरच्या आवरमध्ये म्हणजे सकाळच्या लवकरच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये बाहेर पडावं। उन्हात जास्त तीव्रता ज्या वेळेस असते दुपारी 1 ते 3 किंवा 12 ते 3 या वेळेमध्ये उन्हात काम करणे किंवा उन्हात जाणे टाळलेलं बरं राहील। जरी जाणं आवश्यकच असेल तर डोक्याला बांधून किंवा टोपीचा वापर करून आपण जावं, जेणेकरून उन्हाचा त्रास आपल्याला होणार नाही। आणि ज्यावेळेस उन्हाच्या तासामध्ये आपल्याला जेव्हा घाम जास्त यायला लागतो किंवा पाणी जास्त प्यायला वाटत असते, म्हणजे डिहायड्रेशनची लक्षणं असतात, तर त्या लक्षणामध्ये जर असेल तर तात्काळ आपण दवाखान्यात जाऊन उपचार घेणं गरजेचं असतं, कारण उष्माघातामुळं मृत्यूसुद्धा होऊ शकतो। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी। सांगितलं ना, आता आमचा जो भाग असतो ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे 37 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आणि प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघातावर उपचार करण्यासाठी 2 बेड राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तिथं कोल्ड रूम स्थापन करण्यात आलेली आहे, जिथं की सगळ्या कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे, कोल्ड स्पंजिंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे, IV ज्या रुग्णाला लागणार त्याची IV ची व्यवस्था तिथं आहे। जे काही उपचार तिथं ORS पावडरची उपलब्धता आहे, जे काही उष्माघाताच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी जे साहित्य सामुग्री आणि औषध लागतात ती सर्व आपल्या 37च्या 37 प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध आहे। तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला 102 ची रुग्णवाहिका उपलब्ध आहे। तसेच 108 काही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये 108 च्या सुद्धा 13 रुग्णवाहिका आहेत। त्यामुळे अशी कुठली काही परिस्थिती जर इमर्जन्सी परिस्थिती असेल तर 102 किंवा आणि 108 नंबरवर संपर्क करून आपण रुग्णवाहिका उपलब्ध करून घेऊ शकता। नजीकच्या दवाखान्यामध्ये आपल्याला जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत तिथं सुद्धा आपले 2 बेड आता सांगितल्याप्रमाणे उपलब्ध आहेत, तिथं सुद्धा आपल्याला उपचार मिळू शकतो। अशी सगळ्यांसाठीच मी आवाहन करेन की सकाळच्या अर्ली आवरमध्ये ज्यावेळेस उन्हाची तीव्रता कमी असते, सकाळी किंवा संध्याकाळी, अशा वेळेसच प्रवास केलेला बरा राहील। शक्यतो दुचाकीवरून प्रवास करणं टाळावं, कारण उन्हाच्या जसं जसं तापमान वाढतं तसं उन्हाची तीव्रता वाढते आणि उष्माघाताचं जितका वेळ जास्त आपण उन्हामध्ये काम करू किंवा प्रवास करू त्यावेळेस त्याची शक्यता वाढते उष्माघाताची। त्यामुळं एक तर पहिल्यांदा तर टाळावेच, जर टाळणं शक्य नसेल तर म्हणजे सकाळच्या उन्हामध्ये किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर प्रवास करावा। आणि शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास केलेला कधीही चांगला, बस किंवा अशा वाहनांचा आपण वापर करू शकतो। आणि इतरही उन्हामध्ये जे काम करतात लोक, शेतामध्ये शेतमजूर काम करतात किंवा उन्हामध्ये ज्यांना काम करावं लागतं, ज्यांचे ड्युटी आवर्सच तसे आहेत, त्यांनी सुद्धा काही म्हणजे त्याचा थोड्या अंतराने आपलं अंग थंड पाण्याने पुसून घेणे, डोक्यावर रुमाल बांधणे किंवा उन्हापासून त्रास होणे याच्यासाठी बचाव करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत। तसंच नारळ पाणी किंवा लिंबू साखर पाणी आपण घेऊ शकतो। पाण्याचं भरपूर प्रमाणामध्ये सेवन झालं पाहिजे, कारण उन्हाच्या ह्याच्यामध्ये पाण्याची कमतरता होते। आपण घरून जेवण करून किंवा करूनच घराच्या बाहेर गेलं पाहिजे, कारण उष्माघातामध्ये
ग्लुकोजचं प्रमाण एकदम शरीरामधलं अचानक कमी होतं आणि त्याच्यामुळे बेशुद्ध पडण्याची सुद्धा घटना घडतात. त्यामुळे नागरिकांनी मी आवाहन करतो की त्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी ह्या गोष्टी आपण पाळाव्यात.